आपण स्पेलिंग लावायची आहे आणि या स्मरणशैदस कमेंट पाण्यामध्ये बदल केला जाईल. आणि या ऐकूया स्पीड व्हॉइस ऑफ पंचापूर संदीप पाटील सर. धन्यवाद. सो थँक्यू सो मच. आपण जातोय पुढचा एका अजून चांगलं लढतीकडे. ज्या ठिकाणी स्वरा 11 ढोले संघ त्याचा विपक्षामध्ये आई गावदेवी स्पोर्ट्स कोशिंबी संघ ज्याने बॅटिंग घेतली आहे. टॉस जिंकल्यानंतर काहीसा धाडसी निर्णय त्याने इथनं घेताना पाहायला मिळाला आणि बॅटिंग करताना पाहायला मिळतील कोशिंबी संघ आणि विपक्षामध्ये स्वरा 11 ढोले संघ. डॉक्टर निवृत्ती मगर सर यांचा मालकीचा संघ आपण पाहतो. त्यांच्या मुलीच्या नावाने हा संघ इथे उपस्थित झाला. त्यांच्या नावाने हा संघ खेळतोय आणि समाजसेवेमध्ये अग्रेसर असणारं व्यक्तिमत्व आणि शिक्षण प्रेमी आहेत. शिक्षण महर्षी डॉक्टर निवृत्ती मगर सर यांच्या नावाने हा संघ खेळतोय. स्वरा 11 ढोले संघ ज्याने पहिला सामना जिंकलाय. आपण ही स्पर्धा आजमावताय. थेट प्रक्षेपण ओमसाई मूवीजच्या माध्यमातून आपल्या हक्काची वाहिनी, या वाहिनीवरती आपण नव्याने असाल तर या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. कारण या वाहिनीवरती येणाऱ्या नवनवीन स्पर्धा तुम्हाला आजमावायला मिळतील, पाहायला मिळतील. पहिला चेंडूवरती लॉंग ऑफचा डोक्यावरनं फटका खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहे तिथे उपस्थित. एक टप्प्याने चेंडू उचललाय, फेकलाय तो परत आपण पाहिला. 38 सर्कलचा षटक पहिलं. P1च्या षटकामध्ये त्या 38 सर्कलला भेदण्याचा प्रयत्न केला फलंदाज. ओमकार वळवी आणि त्याच्या सोबतीने आपण पाहतोय प्रसाद वाघे. इथे फुलटॉस चेंडू होता, त्याला मात्र ग्लान्स केला. चेंडू चालला शॉट डीप लॉंग लेग क्षेत्रामध्ये. तिथे वेगाने क्षेत्ररक्षक गेला मात्र चेंडू अडवता आला नाही. पहिला चौकार आला या डावामधील. बाउंड्रीच्या बाहेर चौकार. ठोकलाय. या असोसिएशन मध्ये आपण पाहिलं आपली हुकूमत नेहमीच गाजवताना पाहायला मिळाला. आई गावदेवी वालशिंद संघ आणि सध्या तर मी म्हणेन या सीझन मध्ये देखील चांगला परफॉर्मन्स त्यांचा राहिला आहे. आज देखील चांगला खेळ रोहित तेलेवरे आणि त्याच्या सोबतीने आपण पाहिलं संपूर्ण संघ जबरदस्त कामगिरी केली. त्याचाच मॅन ऑफ द मॅचचा किताबाने गौरव करण्यात आला. महेंद्र सवर बाळाला आपण पाहतो. इथे देखील आपण पाहिलं अंदाधुंद फटक्या खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल आलाय. या अगोदर चेंडूमध्ये एक चौकार आला. लोवर फुलटा चेंडू त्याला फक्त दिशा दिली. मनगटी फटका आपण पाहिला, तिथनं फक्त त्याला दिशा देण्याचा प्रयत्न केला आणि चेंडू गेला लॉंग लेग बाउंड्रीच्या क्षेत्रामध्ये चौकारासाठी. इथे देखील आता फटका फर्स्ट लाईट टॉपेज आहे. पकडली जाईल, होईल फलंदाज. मिस्टर प्रसाद वाघेचा समाप्त खेळ. फर्स्ट विकेट डाऊन. स्पीडअप करा गती त्या सामन्याला. नवीन फलंदाज दाखल झाला मैदानावरती. इनेट नंबर 3 वरती प्रणय वाघे आणि ओमकार वळवी आणि प्रणय वाघे या दोघांना चांगला डाव सावरावा लागेल. 3 षटकांचा सामना आहे. तब्बल 35चा टार्गेट माइंडसेट असणं गरजेचं आहे. कारण प्रतिस्पर्धी संघामध्ये आपण पाहिलं ज्ञानेश्वर हरडने केलेली फलंदाजी, महेंद्र सवर आहे, चांगली बॅटिंग ऑर्डर आहे. त्यांना आपण पाहिलं विजय हरड सारखे आक्रमक खेळाडू आहे त्या टीममध्ये. स्वरा 11 ढोले संघ आपण पाहतोय. या टीममध्ये ग्रामीण क्रिकेटमध्ये PTC मध्ये देखील हा संघ खेळताना पाहतोय. वंडर बॉय ऑफ ढोले अतिश गोडविंदे याचा हा संघ आपण पाहतोय. त्याच्या गावचा संघ. महेंद्र सवर बॉलिंग ट्रॅकवरती पुढे टाकल्या. आडव्या बॅटने फटक्या खेळण्याचा प्रयत्न. तिथे मिडविकेट क्षेत्रामध्ये खाली क्षेत्र आहे. 2 षटकाचे अगदी मधोमध भेदलंय
आणि चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक दमदार चौकार. पहिले विकेट देखील आली, 2 चौकार देखील आलेत. जसा सर उत्तर सध्या दिले जाते. एक चौकार आला, डॉट बॉलला विकेट आली, त्यानंतर पुन्हा लगेच चौकार आला. टिट फॉर टॅटचं सुद्धा इथे समीकरण चालू आहे. पुन्हा आता लववर फुल टॉस चेंडू. चांगला चेंडू पाहायला मिळाला. अपील स्ट्रॉंग आहे, मात्र पंच सांगतात की कोणत्या पद्धतीचं अपील ही आहे आणि नॉट आउट घोषित केलं पंचाने, कारण बॅट आणि चेंडूमध्ये कनेक्शन नाहीये. इथनं झालं षटक समाप्ती. 10 धावा फलकात लागल्या गेल्या. विजय हरट एक्स्ट्रा एक्सायटेड होते या चेंडूवरती आणि बाळाचं षटक आपण पाहिलं, त्यामध्ये 2 चौकार आलं, तरी देखील एक चांगलं कमबॅक करणारं षटक पाहायला मिळालं. नवीन गोलंदाज आपण पाहतोय ज्ञानेश्वर हरट, अशोक डिंडा. चांगली गोलंदाजी मागच्या मॅच मध्ये पाहिली आपण आणि ते तुम्ही म्हणेन की मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळवला. या मॅच मध्ये देखील चांगली गोलंदाजी करावी लागेल, कारण यातील विजेता संघ आपण खेळताना पाहणार आहोत. आई गावदे वालशीन संघ त्यांच्या विपक्षामध्ये खेळताना पाहायला मिळेल आणि सकाळच्या पहिल्या फेसमधील आपण संघ आतापर्यंत 3 सामने जिंकताना पाहायला मिळाला. स्वर्गीय आनंद विशाल स्पोर्ट्स पोगाव संघ तो देखील वेट करतोय की आजच्या सेकंड पोलमधील आपण पाहतोय कोणता संघ त्यांच्या समोर इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल. सध्या तरी या 2 संघांची फाईट, जुगलबंदी दोन्ही संघांचा चांगला खेळ आपण इथे प्रस्थापित होताना पाहतोय. समोर संघ आहे आई गावदेवी स्पोर्ट्स कोशिंबे आणि विपक्षामध्ये संघ खेळते स्वरा 11 ढोले संघ. अंबाडी बेल्ट मधील एक संघ आहे दुघाडपाटा बेल्ट मधील, तर एका बाजूला आपण पाहतोय पडगा परिसरातील एक नामवंत संघ आहे स्वरा 11 ढोले संघ. ज्ञानेश्वर हरट आणि समोर फलंदाज आपण पाहतोय ओमकार वळवी. इथे देखील पहा चांगला चेंडू पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवरती गती कमी पाहायला मिळाली. बॅट्समनच्या रीच पासून थोडा दूर ठेवण्याचा प्रयत्न केला, तिथे पदल आली, त्यामध्ये कोणताही स्टान्स पाहायला मिळाला नाही. अगदी जागेवरती स्थिर राहून खेळण्याचा प्रयत्न होता, त्याच्यामुळे हा डॉट बॉल आलाय. क्रिकेटच्या पडलावरती तुम्हाला स्वतःला सिद्ध करावं लागेल. सहजासहजी तुम्ही सिद्ध होणार नाहीये, तुम्हाला स्वतःला सिद्ध करावं लागेल. कटर चेंडू टाकला, इथे स्लोवर चेंडूचा वापर केला, तिथनं वेगाने क्षेत्ररक्षक आले, चेंडूवरती चेंडू अडवला, फेकलाय. इथे 2 धावा कंप्लीट होतील का? नाहीये. 2 धावा तर कंप्लीट झाल्या, डायरेक्ट हिट झाला नाहीये. तिसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे, फेका फेक चालू आहे, तिथनं 1 होते, तिथे 3 धावा मिळाल्या, म्हणजेच मिळणे चुकी झाली या षटकामध्ये. स्वरा 11 ढोले संघ थोडीफार मिस्टेक झाली क्षेत्ररक्षकाकडनं आणि थोडीशी नाराजी देखील. कॅप्टन थोडी चर्चा करतील क्षेत्ररक्षकासोबत. जिथे फेकायचं होतं तिथे फेकलं नाही, एक्स्ट्रा वेगाने फेकण्याचा प्रयत्न केला, म्हणून तो हातामध्ये की विकेट किपरचा चेंडू गेला नाहीये आणि त्याचमुळे इथे 1 धावेचं परिवर्तन 3 मध्ये झालं गेलं. गोलंदाजाची चांगली गोलंदाजी पाहिली ज्ञानेश्वर हरटची. वा, पुढा टाकला चेंडू, तिथनं फिरवला, ऑफ कटर चेंडूचा वापर झाला. या सर्व मिश्रणयुक्त गोलंदाजी तो नेहमीच करतो. ज्ञानेश्वर हरट चर्चेतला खेळाडू आहे या टीमचा एक अष्टपैलू खेळाडू, दर्जा अव्वल दर्जाचा आहे. चांगली गोलंदाजी करतोय आज. त्याला त्याची गोलंदाजी लय कटिबद्धता पाहायला मिळते. स्लोवर चेंडू इथे देखील टाकलाय, मात्र इथे चेंडू अगदी पाठवरती स्पर्श झाला आणि यशांवरती आदळला. इथे यशांचा फर्निचर झालंय उद्ध्वस्त. अजून एक फलंदाज बाद. विकेट आली आहे.
ज्ञानेश्वर हरड चांगली गोलंदाजी करतोय. महेंद्र चव्हाणने देखील चांगली गोलंदाजी केली. लयबद्धता पाहायला मिळते गोलंदाजीमध्ये. इथे देखील पहिल्या फॉलो केलं होतं गोलंदाजाच्या चेंडूला, मात्र तिथे डॉट बॉल आलाय. अचूकता, भेदकता, लयबद्धता सर्व गोष्टींचा मिश्रणयुक्त परफेक्शन आणि लाईन अँड लेंथ पकडून गोलंदाजी केली जाते. मिस्टर ज्ञानेश्वर हरड हे चांगल्या गोलंदाजाचे वैशिष्ट्य आहे. कटर चेंडू, ऑफ कटर चेंडू पाहिला, पुन्हा एकदा पडल्यानंतर आतमध्ये येतो आणि फलंदाज थोडीशी अचंबित करणारी गोलंदाजी करतोय. फसवलं जातंय फलंदाजांना आणि हवे तशा बॅटच्या फ्लोवरती चेंडू येत नाहीये, म्हणून ही डॉट पर्सेंटेज जास्त पाहायला मिळाली या चेंडूवरती. दुसरं षटक कंप्लीट झाले. 2 षटक्यामध्ये फक्त धावा लागल्या 13. पहिल्या चेंडूवरती होत्या आतापर्यंत आपण पाहिल्या 10 धावा. या षटक्यामध्ये फक्त आणि फक्त 3 धावा. त्याच्यामध्ये देखील आपण पाहिलं जिथे सिंगल होती तिथे 3 धावा प्लसमध्ये दिल्या गेल्या. तिसऱ्या आणि अंतिम षटकासाठी मिस्टर तन्मय मोरे, मागच्या मासमध्ये देखील जबरदस्त गोलंदाज त्यांनी केली होती, तोच गोलंदाज आणला गेलाय. तिसऱ्या षटकासाठी तन्मय मोरे आतापर्यंत या मासपर्यंत एक चांगली गोलंदाजाचा युनिट पाहायला मिळालाय स्वरा 11 ढोले टीमकडनं. तेरा धावसंख्या धावपळीवरती लागली जाते. 13 रन्स स्कोरबोर्डवरती आहेत. ज्ञानेश्वर हरडने पुन्हा आता कमालीची गोलंदाजी केली आहे. तन्मय मोरे पहिला चेंडू अगदी यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न आहे. पंचाने सांगितलं इट इज व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन इथनं ऍड होईल. 14 वरती ही धावसंख्या पोहोचली आहे. वरती धावसंख्या. क्रिकेटच्या पटलावरती स्वतःचा अतिराज्य गाजवायचा असेल तर स्वतःला सिद्ध करावं लागतं आणि ते सिद्ध करण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतात. प्रयत्न तुम्हाला इतके सहजासहजी होत नाहीये. कंप्लीट इथनं फटक्या फर्स्ट लाईन नाहीये. चेंडू जाईल, फुल पॉवरफुल चेंडू जाईल. षटकारासाठी 6 धावा. ट्वेंटी रन्स, लॉस ऑफ 2 विकेट. षटकाराने खूप काही सांगून जाईल. जिथनं धावांचा ओघ कमी होता, धावांची पर्सेंटेज असं वाटलं होती कुठेतरी कमी होत चालली आहे, मात्र तिथनं त्या पर्सेंटेज वाढवण्याचा प्रयत्न केला या फलंदाजाने. षटक्यात ठोकला. पुन्हा आता फुल टॉस चेंडू आहे. थोडीफार आपण म्हणूया प्रेशर जाणवली असेल. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आहे आणि इथनं व्हाईट बॉल आलाय. आणि एकदा आपण पाहिलं षटकार चौकार आल्यानंतर लगेच काहीशा परिवर्तन करताना पाहायला मिळतात गोलंदाज आणि इथनं हा चेंडू आलाय व्हाईट बॉल. थोडीशी प्रेशर पुन्हा एकदा जाणवली. फलंदाज आपण पाहिला ओमकार वळवीचा पाठपद्ध षटकार आलाय. किशोर चिमडा आपण पाहतो नवीन फलंदाज नॉन स्ट्राइक वरती आहे. इथे देखील आपण पाहिलं टॉप कॅच कॅरी करण्याची प्रयत्न होता, मात्र अगदी बॅटच्या टो वरती लागला आणि तिथनं पंचाने सांगितलं लेग बाय आहे. बॅटचा स्पर्श झालेला नाहीये. बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन नाहीये. किशोर असे स्ट्राईक वरती. आता गोलंदाजीमध्ये थोडीशी काहीतरी मी म्हणेन चेंजेस केले आणि त्याच्यामुळे हे डॉट पर्सेंटेज येताना पाहतो. षटकार आल्यानंतर देखील त्याने कमबॅक करून दिले. गोलंदाज तन्मय मोरे हा देखील आपण पाहिला. सबरी चेंडू पाहिला. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. ढोले टीमचे प्रत्येक क्षेत्रक्षे आपण पाहिले ना तर हातामध्ये चेंडू फेकण्याऐवजी डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न करतात. पहा पुन्हा आता तेच पाहायला मिळालं. पुन्हा एकदा सिंगल एक्स्ट्रा रन दिली जाईल का ते पाहावं लागेल. आणि जिथे होत्याचं नव्हतं झालं या चेंडूवरती अजून एक्स्ट्रा रन दिली जाईल. म्हणजे प्रत्येक चेंडूवरती डायरेक्ट हिट करण्याचा मानस सध्या किती महाग ठरेल ते पाहावं लागेल. 2 धावा कंप्लीट झाल्या. 24 वरती धावसंख्या पोहोचली आहे.
नॉकआउटच्या मॅचेसमध्ये तुम्हाला सिंगल रन्स देखील वाचवावे लागतील. तुम्हाला डबल रन जिथे तुम्ही द्याल तिथे जेव्हा तुम्ही बॅटिंगसाठी याल त्यावेळेला या धावा कुठेतरी तुम्हाला महागात ठरू शकतील. मात्र सध्या तरी 24 वरती धावसंख्या पोहोचली आहे. 3 चेंडू प्रस्तावित झाले, 3 चेंडू प्रलंबित आहेत. 24 धावा लागल्या धावफलक्यावरती. मिस्टर तन्मय मोरे आहे बॉलिंग ट्रॅकला. फुल लाईनचा चेंडू आपण पाहिला, परफेक्ट सटीक निशाणा साधलाय. यू विल मिस, आय विल डेफिनेटली हिट. यश त्यांचा फर्निचर उद्ध्वस्त केलंय त्रिफला आणि इथे दांडी गोल करत असताना फलंदाज बाद. युवराज मोकणे नवीन फलंदाज झालाय. इनॅट नंबर 5 वरती 24 वरती सध्या तरी डाव आहे स्थिरावलेला. आई गावदेवी स्पोर्ट्स कोशिंबे संघ आणि स्वरा 11 ढोले या दोन संघांमध्ये ही दोन्ही संघांची लढाई, जुगलबंदी, दोन्ही संघांची रणधुमाळी आपण पाहतोय. आणि शिल्पा 11 वडपे आयोजित शिल्पा स्मृती चषक 2025 चा हा थरार सध्या आपण इथे आजमावतोय. एक चांगलं मैदान आणि त्या मैदानावरती खेळली जाणारी ही स्पर्धा आपण पाहतोय. 4 दिवसीय स्पर्धा. पुन्हा एकदा फुल आलेला स्ट्रॉंग अपील आहे. फुल लाईनचा चेंडू होता. इथनं देखील पंचांनी सांगितलंय की लेग बायच्या सुरुवात एक धाव असेल आणि निशाणा साधण्याचा प्रयत्न आहे गोलंदाजाचा. 25 वरती धावसंख्या पोहोचली आहे. 3 षटकांमध्ये एक चांगली धावसंख्या तरी म्हणूया आपण, कारण 20चा पल्ला जेव्हा आपण गाठतो ती धावसंख्या कुठेतरी सेफ आपण म्हणू शकता. कारण तेवढी गोलंदाजी चांगली चाणाक्ष पद्धतीची कोशिंबे टीमकडनं जर झाली तर मात्र डावाला मजा येऊ शकते. मात्र अंतिम चेंडू देखील आहे या डावामधील. किती धावा जमा करतात ते देखील पाहावं लागेल. बदल आली त्यामध्ये गोलंदाजाचा बिघाड झाला आणि रणवीर रिदमवरती पुन्हा एकदा सेट व्हावं लागेल. अंतिम चेंडू आहे या डावामधील. यातील विजेता संघ विपक्षामध्ये आई गावदेवी वालशिन हे संघ खेळताना पाहायला मिळेल. जास्त वेळ आपण खर्च करू नका, गती द्या. या सामन्याला वेग द्यायचा आहे. फुलटॉस चेंडू आहे, त्याला अगदी मोठा फटका खेचता आला नाही. तिथं डीप मधनं महेंद्र सवर वेगाने चेंडूवरती आला. धाव 2 कंप्लीट होतील का पाहावा लागेल. धावा कंप्लीट झाल्या 2 आणि 2 ने धावसंख्या आपण पाहतो 27 वरती 28चा टार्गेट सेट केलाय. 18 चेंडू 28 धावा. 9.33 ची सरासरी इथे आता जमा करावी लागेल स्वरा 11 ढोले टीमला हा सामना जिंकण्यासाठी. या सामन्याला गती द्यायची आहे. जास्त वेळ आपण खर्च करू नका आणि मग आपण लगेचच ही मॅच विनर टीमला घोषित करणार आहोत. ज्याचा खेळ चांगला राहील तो संघ विजेता होईल आणि मग वालशिन संघ समोर खेळताना पाहायला मिळेल. क्रिकेटमध्ये मित्रांनो कोणताही संघ मोठा कोणताही संघ छोटा नसतो. क्रिकेटमध्ये तुमचा खेळ चांगला, तुमची गोलंदाजी चांगली, तुमचा फलंदाजी चांगली, तुमची फिल्डिंग चांगली, तुमचं फेअर प्ले गेम खेळणं चांगलं म्हणजे तुमचा संघ महत्त्वाचा मोठा मानला जातो. एखाद्या संघामध्ये मोठे स्टार खेळाडू आहेत म्हणजे संघ मोठा नसतो. प्रत्येकाच्या खेळाडूवरती, खेळाडूवृत्तीवरती आणि संघाच्या नेतृत्वावरती संपूर्ण ही जबाबदारी असते आणि जबाबदारीने खेळ खेळला तरच मात्र तुमचा संघ पुढे जात असतो. एखादा मजबूत संघ तुमच्या संघासमोर खेळताना आला तर कधी स्वतः संघाला कमी लेखू नका. त्या मोठ्या संघाला परास्त करण्याची ताकद, त्या मोठ्या संघाला पराभूत करण्याची जिद्द मनामध्ये धरून चिकाटी जिद्दीने आणि लढायला शिका. तर मात्र तुमचा संघ देखील ज्या संघासमोर तुम्ही खेळताना थोडीशी भीती वाटते मात्र त्या संघासमोर तुम्ही ताकदीने लढाल त्यावेळेस तुम्ही त्या संघाला परास्त करण्याची ताकद तुमच्यामध्ये ही असू शकते. हे तुम्ही स्वतःला सिद्ध केल्याशिवाय दिसू येणार नाहीये. आणि क्रिकेटचं मैदान तसं आहे. आपण पाहिलं हा सर्वसामान्य जीवन जगताना आपण देखील या 22 यार्डच्या खेळपट्टीवरती खेळणारं आपलं जीवन आहे.
म्हणजे आपण जीवन देखील आपण अगदी कमी वयोमर्यादेचं जीवन आहे, मात्र अगदी त्याच्या समोर संकट जर पाहिली तर ज्याप्रमाणे मैदान असतं 360 मैदान त्या प्रकारची संकट तुमच्या जीवनामध्ये येत असतात. मात्र तुम्ही त्या संकटाला न घाबरता न डगमगता आपण अनेक संकटांना सामोरे जात असतो आणि आपल्या या 22 यार्डच्या जीवनामध्ये मोठ्या संकटांना सामोरे जाताना लढाई लढून हा जीवन काल आपला जगत असतो. त्याप्रमाणे क्रिकेटच्या मैदानावरती देखील तुम्ही स्वतःला सिद्ध करा, स्वतःला सिद्धता करून दाखवा, मग मात्र तुम्हाला लोक आपोआप प्रसिद्ध करतील. सन्माननीय संजयजी सापटे यांचा देखील शुभागमन झालंय. वेलकम आपण मंचावरती. आपलं आम्ही या स्पर्धेच्या वतीने करतोय सहर्ष स्वागत. या आपण मंचावरती आणि या क्रीडा मंचावरती आपलं सहर्ष स्वागत आहे. संजयजी सापटे आपलं देखील स्वागत आहे. सन्माननीय काशीनाथ वड यांचा देखील शुभागमन झालं. प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आहेत, त्यांचं देखील आपण करूया स्पर्धेच्या वतीने वेलकम, सहर्ष स्वागत, सुस्वागतम. पूर्वार्ध झालाय, उत्तरार्धाला सध्या सुरुवात केली जाईल. ज्ञानेश्वर हरड मागचा मॅचचा हिरो, एक अष्टपैलू खेळाडू टीमचा, आणि नितेश पराड सध्या बॅटिंग साठी आपण पाहतो लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन. तर बॉलिंग ट्रॅक वरती प्रणय वाघे आलाय. कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल, तब्बल आपण पाहतोय 28 धावांचा टार्गेट आहे आणि त्या 28 धावांचा टार्गेट कशा प्रकारे इथे चेस केला जाईल तर सामोरे जातील ते पाहावं लागेल. स्वरा 11 ढोले संघ विजय प्रणय वाघे आहे आणि त्यानंतर आपण पाहतोय सलामीच्या फलंदाज नितेश पराड आणि ज्ञानेश्वर हरड. सन्माननीय प्रकाशजी सापटे यांचं देखील शुभागमन झालं. वेलकम, आपलं देखील आम्ही करतोय सहर्ष स्वागत, वेलकम. प्रणय वाघे बॉलिंग ट्रॅक वरती आणि नितेश असेल, नितेश पराड लेफ्ट आर्म राईटी बॅट्समन आहे. चांगली बॅटिंग ऑर्डरमध्ये चांगली दमखम तो दाखवत असतो अनेकदा. आज पहिल्या मॅचमध्ये थोडीशी दमखम दाखवत आली नाही, मात्र या मॅचमध्ये चांगला खेळ त्याला प्रस्थापित करावा लागेल. आणि समोर आहे गोलंदाज प्रणय. प्रणयला आपण पाहतोय पहिला चेंडू, लेट्स प्ले गेम ऑन. लाजवाब चेंडू टाकला गेला. अपील स्ट्रॉंग तर आहे, मात्र पंच सांगतात की कुठेतरी हा चेंडू डॉट आहे आणि बॅटन बॉल मध्ये कनेक्शन नाहीये, त्यामुळे इथं टाकलाय पहिला बॉल डॉट. योग्य टप्पा लाईन अँड लेंथ वरती सुद्धा गोलंदाजी करतोय प्रणय वाघे. पहिला चेंडू डॉट आलाय. या मॅच मध्ये देखील थोडाफार संघर्ष हा पाहायला मिळाला फलंदाज नितेश पराडच्या माध्यमातून, मात्र तो संघर्ष कुठवर थांबेल, कुठवर नेऊन ठेवेल हे पाहावं लागेल. फुल टॉस होता, त्याला देखील कन्वर्ट करता आला नाही मोठ्या फटक्यामध्ये. हा चेंडू देखील आला डॉट. थोडीशी विचार विनिमय करण्यासाठी आता सध्या चर्चा करतील ज्ञानेश्वर हरड. तर त्यांना माहिती आहे P1च्या षटक्यामध्ये पॉवरफुल बॅटिंग, पॉवरफुल फलंदाजी करणं गरजेचं असतं आणि ती पॉवरफुल बॅटिंग करणं हे आता मात्र नितेश पराडला करून दाखवावे लागेल. संयुक्त आदिवासी क्रीडा मंडळ भिवंडी शिस्तीचं पालन कसं करावं या असोसिएशनकडनं शिकण्यासारखं खूप काय आहे मित्रांनो. क्रिकेट आता खूप डेव्हलप होत चाललाय. स्लोवर चेंडू गतीमध्ये परिवर्तन केलं आणि त्याचा स्टान्स ओळखला आणि चेंडूला पाठवलं डीप फाईन लेग क्षेत्रामध्ये. फटक्याला मिळाली गती आणि चेंडू जाईल सीमा पार, चौकार. आणि मगाशी मी जसा सिद्ध उल्लेख केला की शिस्तीचं पालन म्हणजे डिसिप्लिन महत्वाचा फॅक्टर असतो क्रिकेटमध्ये. तुमच्याकडे किती मोठा तुमचा संघ आहे, तुमची किती मोठी एरिया, किती मोठा तुमच्याकडे प्रमुख पाहुणे येतात, किती मोठे लाईव्ह टेलिकास्ट आहे, किती मोठं तुमच्याकडे समालोचक आहेत, याला महत्त्व नसतं. तुमच्या क्रिकेटला किती डिसिप्लिन आहेत याच्याने तुमचं क्रिकेट, तुमचे असोसिएशन ही मोठी आहे हे समजलं जातं. फटका चांगला आहे आणि धावा देखील चांगल्या मिळून देतील. बॅक टू बॅक इनर दुसरा हा ठोकलाय नितेश पराडच्या बॅटबद्दल दमदार चौकार. आणि या असोसिएशन मध्ये मी म्हणेन की प्रत्येक क्षेत्रामध्ये समालोचकाला देखील महत्त्वाची भूमिका बजावण्यासाठी ID कार्ड देखील उपलब्ध असतात. कोणत्याही गोलंदाज फलंदाजचं नाव सांगणं, विचारणं ही गरज भासत नाहीत ना.
आणि प्रथमतः मी पाहिलं की अशा प्रकारचा आयडीज आपण यूज करतो आणि त्यानंतर आपण पाहिलं मॅचमध्ये इंटर होताना लाईनअप करून येणं, दोन्ही संघ एकमेकांशी पराभूत झाले तरी देखील शेकहँड करणं, मैदान सोडणं आणि पंचांशी कोणत्याही गोष्टीची कोणताही फलंदाज चर्चा करताना पाहायला मिळत नाही आहे. जो अंपायर डिसिजन असेल इट्स अ फायनल डिसिजन, त्याचा स्वीकार ते करतायत. म्हणजे हे असतं डिसिप्लिन क्रिकेटचं. पुन्हा एकदा स्लॉकशिपचा फटका, चेंडू चाललाय बाउंड्रीच्या क्षेत्रामध्ये, वेगाने क्षेत्ररक्षक आले, मात्र तिथे सांगितलंय की या चेंडूवरती देखील चौकार आहे की 2 धावा पाहावं लागेल. 2 धावा. चला आपण चेक करूया नक्की चौकार आहे की पाहावं लागेल. दोन धावा येतना असतील. पंचाने सांगितले 2 धावा आणि 10 वरती धावसंख्या पोहोचल्या. आतापर्यंत आपण पाहिला चौकार सेफ अडवला त्या ठिकाणी. 8 धावा, 10 वरती धावसंख्या पोहोचली आहे. मनोज वाघ त्या ठिकाणी उपस्थित आहेत. स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र इथनं स्ट्रॉंग अपील होती, अपील उचलून धरली नाहीये. तिथनं देखील आलाय. आपण पाहतोय 1 रन 11 वरती निल्सन फिगर गाठलाय. डबल डिजिट मध्ये धावसंख्या पोहोचत असताना 11 झाली आहे आणि धावा करायचा आहे तब्बल 28 आणि पहिल्या षटकामध्ये चांगली धावसंख्या उभारली आहे. पहिल्या षटकामध्ये 11 धावा लागल्यात. ऋतिक वाघे नवीन गोलंदाज आपण पाहतो दुसऱ्या षटकासाठी. एक चांगली बॅटिंग करताना पाहायला मिळाला. 11 धावा जमा झाल्या आणि या मॅचमध्ये थोडासा पहिल्या 2 चेंडू स्थगर करताना पाहायला मिळाला मिस्टर नितेश पराड. मात्र त्याने 2 चांगले चौकार ठोकताना पाहायला मिळाले. चांगलं शॉट सिलेक्शन, पॉवरफुल हिटिंग पाहायला मिळाली आणि 11 वरती धावसंख्या पोहोचली आहे. येणारे चेंडू असतील 12 मध्ये करायचे आहे 17. एवढं मोठं तर आव्हान नाहीये, मात्र सामोरे जाण्याची ताकद, कुवत, क्षमता ही जिद्दीची असावी लागेल. आणि हे दोन्ही प्रारंभिक प्रमुख फलंदाज आहेत, त्यांच्याकडे क्षमता आहे. नितेश पराड आणि ज्ञानेश्वर हरड, ज्याने मागचा डाव आपल्या वैयक्तिक अष्टपैलू कामगिरीने जिंकून दिला. ज्ञानेश्वर हरडला आपण पाहतोय. नेक्स्ट मॅच विनर टीम विपक्षामध्ये आई गावदेवी वालशिंद हे संघ, ज्या संघाची असोसिएशनमध्ये मागच्या सीझनमध्ये आपण पाहिले हुकूमत राहिली आहे, तो संघ खेळताना पाहायला मिळेल. रोहित तेलिवरेसारख्या अष्टपैलू खेळाडू या टीममध्ये आहे. चांगला संघ आहे. असोसिएशन अंतर्गत आपण पाहिला मागच्या सीझनमध्ये टॉपवरती असणारा संघ आपण पाहिला. आता क्रिकेटला मित्रांनो एवढं डेव्हलप करा की आपण पाहिलं असेल. या चेंडूवर आपण चर्चा करूया. हा चेंडू पाहावा लागेल. हा फॉलीचा होता, त्याला मात्र ग्लान्स केला. गॅप सिलेक्शन प्रॉपर आहे. क्षेत्ररक्षक आहेत तिथे उपस्थित. दोन धावा तिथनं कन्वर्ट झाल्या. मात्र मागच्या आपण टुर्नामेंट पाहिलं लाखिवली 20 संघाचा उल्लेख केला की ज्या संघाने मागच्या सीझनमध्ये 14 ट्रॉफीज तब्बल 25 ते 26 ट्रॉफीज त्याने जिंकल्या. मात्र जिंकलेल्या अमाऊंट पैकी 25% अमाऊंट अनाथ आश्रमला त्याने दान केली. अशा प्रकारचं काहीसं कार्य तुम्ही करा की तुम्हाला क्रिकेटमध्ये देखील चांगलं स्थान मिळवायचं असेल तर अशा प्रकारचे काहीसे कार्य तुम्ही करा. म्हणजे क्रिकेटला जे कमी लेखतात असे लोक तुम्हाला देखील उंचीवरती नेऊन ठेवतील. आणि अशा प्रकारचे कार्य करा की जिथे तुमचं कधी देखील आदराने नाव घेतलं पाहिजे. अशा प्रकारचे काम करा. आणि ते लाखिवली ब संघाने खऱ्या अर्थाने हॅट्स ऑफ असेल तुमच्या या कर्तृत्वाला, कामगिरीला, की ज्याने 25% अमाऊंट अनाथ आश्रमला दान दिले ते विजयामधील. हा देखील फटका चांगला आहे. लेटकटचा फटका, गली रिझनला फटका ग्लान्स केला, तिथे 2 धावा कन्वर्ट झाल्या.
मैदानावरती 25 ट्रॉफी जिंकल्या तर उल्लेखनीय कामगिरी तर त्यांची राहिली, मात्र समाज क्षेत्रामध्ये समाजसेवेच्या क्षेत्रामध्ये त्यांची अति उल्लेखनीय कामगिरी लाखिवली बी संघाची आपण मागच्या सीझनमध्ये पाहिली. आणि इथनं धावा लागल्यात आपण पाहतोय 15 धावा. स्विच हिटचा फटका आहे आणि त्या ठिकाणी स्वीट हिट पाहायला मिळेल. चेंडू जाईल बॅकवर्ड पॉइंट बाउंड्रीच्या बाहेर. हा धमाकेदार लाजवाब चौकार. घेऊ धावसंख्या 19 वरती आहे विदाऊट लॉस. 9 चेंडू मध्ये 19 धावा जमा केल्यात. काय जबरदस्त कामगिरी सध्या करतोय आपण पाहतो या ठिकाणी. स्वरा 11 ढोले संघ आपण पाहतोय. 9 चेंडू मध्ये 9 धावांची गरज आहे. हा चेंडू देखील उडवला, मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे उपस्थित. डीप मध्ये प्रोटेक्शन आणि तिथनं धाव सध्या कंप्लीट झाली आहे. 20 वरती 20 रन्स विदाऊट लॉस. 8 चेंडू मध्ये 8 धावा करायचा आहेत आणि त्या धावा करण्यासाठी प्रयत्नशील राहावं लागेल. आता फुल टॉस चेंडू होता. डीपेक्षा कव्हरच्या क्षेत्रामध्ये स्वीपर कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडूला अडवले गेले. तिथे धावा कंप्लीट झाल्या 2. जेव्हा तुम्ही कमी धावांचं टार्गेट देता त्यावेळेला तुम्हाला अशा एक धावा वाचवणं गरजेचं असतं, तरच तुम्ही प्रतिस्पर्धी संघावरती मात करू शकता. आता प्रतिस्पर्धी संघाला जिथे 1 आहे तिथे 2 धावा जर दिल्या तर तो प्रतिस्पर्धी संघ कधी तुमच्या संघावरती मात करेल हे कळू देखील देणार नाहीये. आणि तेच चित्र आपण पाहिलं. 1चं परिवर्तन लगेच 2 मध्ये करताना पाहायला मिळाले. इथे 5च्या स्लॉट मध्ये घेतलाय, मात्र तेवढा टायमिंग जोडलेला नाहीये. क्षेत्ररक्षक आहे तिथे झेल सुटली, मिस्टेक झाली आहे आणि तिथे देखील धावा कन्वर्ट होतील. 2 कंप्लीट झाल्या धावा. 2 22. वरती धावसंख्या पोहोचली. 2 षटकं कंप्लीट झाले. देणारे चेंडू असे 6 मध्ये करायचे आहेत. आता आपण पाहतोय 4 रन्स. 4 धावांची गरज आहे आणि 6 चेंडूंचा खेळ अजून बाकी आहे. त्यामध्ये चोवीस धावसंख्या झाली आहे. 4 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू मध्ये 4 धावा करायच्या आहेत. चला कॅप्टन देखील इथे उपस्थित राहा. आई गावदी वालशिंदे हे संघ आपला कॅप्टन उपस्थित करून ठेवा. विनर टीम विपक्षामध्ये वालशिंदे हे संघ खेळताना पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅच देखील आपण पाहणार आहोत. बिग फाईट या मॅचचा विनर टीम. अजून 2 सामने आजच्या दिवसामध्ये आपण खेळणं बाकी आहे. यात विनर टीम विपक्षामध्ये वालशिंद आणि त्यामध्ये विनर टीम विपक्षामध्ये स्वर्गीय आनंद विशाल स्पोर्ट्स पोगाव असा हा अंतिम सामना क्वालिफायरचे मॅच आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळणार आहे. पहिल्या चेंडू आपण पाहिला लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये वेगाने क्षेत्ररक्षक आले, तिथे मिस्टेक झाले. तिथे 1 होते, तिथे पहा जिथे 4 धावा तुम्हाला वाचवायच्या आहेत त्या ठिकाणी तुम्ही अशा प्रकारच्या चुका जर कराल तर प्रतिस्पर्धी संघ तर चुकांचा फायदा 101% घेणार हे सध्या चित्र दिसून आलं. 2 धावा कंप्लीटेड. लगेच आपण दुसऱ्या मॅचचा टॉस देखील करणार आहोत. विनर टीम विपक्षामध्ये वालशिंद टीम. लोबर फुलटा चेंडूला देखील चांगला फटका क्लान्स केलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन उपस्थित होता एकच धाव कन्वर्ट झाली आहे. सर मी म्हणेन की अगोदरच्या 2 षटक्यामध्ये जर धावा वाचवल्या असत्या
सिंगल होते ते डबल दिल्या गेला, त्याचा धावा वाचवल्या असता तर आता या षटकामध्ये एक चांगलं टार्गेट कंप्लीट करण्यासाठी प्रयत्न करावे लागले असते. मात्र त्या चुका झाल्या, त्याचा भूदंड सध्या भुगतला जातोय अर्थातच आई गावदेवी कोशिंबीर टीमकडनं. फलंदाजाला माहिती आहे की सिंगल धावची गरज आहे आणि तिथनं विजय संपादन केलं आहे स्वरा 11 ढोले संघ आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच खेळाडू ठरेल ज्याने बॅटिंग करताना 12 चेंडूमध्ये तब्बल वादळी इनिंग पेश केली, आक्रमकता सिद्ध केली आहे. मिस्टर नितेश पराठ ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आणि लगेच कॅप्टन देखील या स्वरा 11 ढोले टीम कॅप्टन आणि आई गावदेवी वालशिंदे हे संघ आपला कॅप्टन उपस्थित करा. आपण टॉस लगेच संपन्न करू आणि तो सामना देखील आपण लगेच कंप्लीट करणार आहोत. चला टॉस आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत. स्वरा 11 ढोले टीम आपला कॅप्टन उपस्थित करा. महेंद्र सवर उपस्थित होत आहेत. सन्मानित गौरवजी शेलार यांना विनंती करतो आपण टॉस बॉक्स मध्ये या. आपल्या शुभास आम्ही ते टॉस करतोय. दोन्ही कॅप्टन आमच्यासोबत उपस्थित होतील. महेंद्र सवर संघाचा खेळ खूप चांगला झालाय. आता मात्र ही मॅच अगदी अस्तित्वाची लढाई असणार आहे दोन्ही टीमसाठी. गौरवजी शेलार यांच्या शुभास आपण टॉस करतोय. ओमकार ग्रुप वडपे आणि शिल्पा 11 वडपे असा नाण्याच्या दोन बाजू असतील. वालशिंद टीम कॉल देतील. शिल्पा 11 वडपे असा कॉल आहे.